तर आपल्या स्किनवरती ग्लो येण्यासाठी, आपली स्किन हेल्दी होण्यासाठी, आपले हेअर सगळ्या गोष्टींसाठी आहेत ना, एकमेव म्हणजे की आपला आहार आणि त्याच्यानंतर जे काय आपण एक्सरसाइज, योगा जे पण तुम्ही करतात ते, हे खूप मॅटर करतं. त्याच्यामुळे आहेत ना मी बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्ष देते आता. आधी मी खूप दुर्लक्ष केलं होतं या सगळ्या गोष्टींकडे आणि त्याचा परिणाम मी खरंच भोगला आहे. आणि म्हणूनच मी आता रेग्युलरमध्ये आहेत ना, मी हे ड्रायफ्रुट्स खाते आणि 1 ग्लास चिया वॉटर पिते. याच्यामुळे लगेच तर काय माझा चेहरा चमकायला लागला असं तर नाही आहे, पण हळूहळू हा फरक जाणवतोच ह्या सगळ्या गोष्टींमुळे. थोडासा योगा वगैरे करते आणि आजचं रुटीन शेअर करते. आज मी जाणार होते आकुर्डीला कारण मला शिवलीलामृताचं पारायण करायचं होतं आणि माझ्याकडे पुस्तक नव्हतं आणि ह्याआधी मी एकदा केलेलं होतं पारायण, पण मी माझ्या शेजाऱ्यांकडून घेतलेलं होतं पुस्तक. पण ह्या वेळेला असं वाटलं की नको दुसऱ्याकडे मागायला. आपण आपलं पुस्तक आणलं तर आपल्याला जेव्हा पण इच्छा होईल तेव्हा आपण पारायण करू शकतो. म्हणजे की दुसऱ्यांचं पुस्तक आणल्यानंतर त्यांना जर कधी गरज लागली तर माझ्यामुळे त्यांनासुद्धा थांबायला नको. आणि तिथे गेल्यानंतर आहेत ना मी शूट घ्यायला विसरले. कारण मी जातावेळीच मी इतका विचार करत होते की इतक्या लांब चालले तर खरी, पण तिथे पुस्तक मिळेल की नाही मिळेल ह्या सगळ्या गोष्टींच्या शंका होत्या खूप. आणि तिथे गेल्यानंतर आहेत ना मला पुस्तक मिळालं जसं पाहिजे होतं तसं 15 अध्यायाचं आणि मी खरंच खूप खुश झालेले होते आणि त्या खुशीमध्ये आहेत ना मी शूट घ्यायचंच विसरले. असो त्यानंतर मग मी नाश्ता केला निगडीमध्ये आणि त्याच्यानंतर मग मी गेले होते पार्लरमध्ये कारण तिथं काही ऑफर्स होत्या. तर त्या ऑफर्सचा काही लाभ घेतला आणि असा होता आजचा दिवस. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा. बाय.